अ, माझी भावना एवढीच आहे, की मला माझ्या सासू-सासऱ्यांनी त्यांच्या म्हणजे अ, त्यांचा वारसा पुढे करण्यासाठी त्यांनी मला माझा चेहरा म्हणजे नवीन चेहरा म्हणून एक पुढाकार म्हणून मला पुढे केलेलं आहे. एक सुशिक्षित महिला म्हणून माझं कर्तव्य हेच आहे, की इथल्या नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवणे. तसेच जे काही नागरिकांच्या समस्या असतील, जसे की रस्ते म्हणा, ड्रेनेज लाईन्स म्हणा किंवा जे काही इथे पाण्याची खूप सारी टंचाई आहे लोकांमध्ये. ते सगळ्या सुविधा इथे पुरवून देण्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर माझा जन्म ज्यावेळी झाला, त्यावेळी माझी आई ही पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या म्हणजे रिंगणातच उभी होती म्हणजे राहिली होती. आणि त्यावेळेसच माझा जन्म झाला आणि स्वर्गीय आपले माननीय दिघे साहेबांनी माझं नाव ठेवलं विजयश्री म्हणून. तेव्हा माझ्या आईचा विजय झाला. आणि त्यानंतर लग्नानंतर माझ्या सासरी सुद्धा माझे सासरे आणि सासू हे दोघेही शिवसेनेसाठी खूप वर्षांपासून साधारण माझ्या अंदाजे तर 40 वर्ष झाली त्यांना शिवसेनेत कार्य करतात आणि खूप जोशामध्ये ते शिवसेनेसाठी खूप म्हणजे मेहनत घेतात इथल्या प्रभागातील लोकांसाठी. खूप रात्रंदिवस ते खूप कार्य करत असतात. इथले सगळे प्रश्न सोडवण्याचं ते खूप म्हणजे मनातून खूप उत्साहाने सर्व काही लोकांच्या अडीअडचणी पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. ते 10 वर्ष त्या नगरसेविका म्हणून आहेत. त्यांनी ह्या वार्डामध्ये लोकांच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला. ते पाणी इकडे पाणी नसतो, त्यामुळे ते टँकर सुविधा पण त्यांनी अवेलेबल केलेली आहे. ह्या सोसायटी एरियांमध्ये ते टँकर लोकांना अवेलेबल करून देतात. तसेच लोकांना म्हणजे इथे सोसायटीमध्ये फिरताना मला आता दिसलं की सर्व ड्रेनेज लाईन्स वगैरे खूप खराब झालेले आहेत. आताच आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो, तिथे पूर्ण ड्रेनेज पॅक झालं होतं. त्या लोकांना तिथे बोलवून आणि आम्ही पूर्ण ते क्लीन करून घेतलं. तसंच त्यांनी आधीपासून रस्त्यांची कामं, लाईटसाठी सर्व स्ट्रीट लाईट्स वगैरे सर्व कामं केलेली आहेत. आव्हानात्मक तसे आहेतच, परंतु आपलं जे काम आहे ह्या प्रभागात ते बघता असं वाटतं की आपणच जास्त आपला वर्चस्व जास्त वाटतोय. आता बघूया पुढे काय होतंय ते. प्रथम तर इथे पाण्याचाच मेन इश्यू पाण्याचाच आहे आणि पाणी इथल्या लोकांसाठी खूप आवश्यक आहे. सर्वच कामांसाठी पाणी म्हणजे खूप मूलभूत गरज आहे आणि त्याची मेन आपण इथे काय म्हणता येईल अवेलेबल पाणी जेवढं होईल तेवढं आपण शक्य होईल तेवढं लवकरात लवकर नवीन लाईन त्यांना लोकांना जे आणून